प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे उपनेते राजेश शाह आणि त्यांच्या चालकाला वरळी पोलिसांनी अटक केलेली आहे। काही वेळापूर्वीच त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आज सकाळी मुंबईतल्या वरळी परिसरातील हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फरार गाडी चालक मिहिर शहाच्या शोधार्थ 4 पथकं रवाना करण्यात आलेली आहेत। तर आरोपीने मद्यप्राशन केलं होतं। त्यांनी जुहूच्या एका बारमध्ये 18,000चं बिल एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेलं आहे। मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध ऑस्ट्रिया मॉल जवळ हिट अँड रनची घटना घडली। ऑस्ट्रिया मॉल जवळच्या वरळी कोळीवाड्यातील नाकवा दाम्पत्याच्या दुचाकीला या भरधाव गाडीनं जोरदार धडक दिली। या प्रकरणी पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह देखील सकाळपासूनच पोलिसांच्या ताब्यात आहेत। वरळी हिट अँड रन प्रकरणी फॉरेन्सिक टीमने गाडीची पाहणी केली। सुमारे तासभर ही पाहणी झाली। याशिवाय वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजही सापडलेलं आहे। मिहिर शाह जुहूच्या बारमध्ये दारू पित होता। त्या बारच्या बाहेरचा सीसीटीव्ही फुटेजही एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेला आहे।